आले पा गाडी दिसली का लगेच येते. चला ग्राउंडकडे आलो आता. आज संडे, आज कोण येत नाही पण आज पोर फिरायली की तिकडं. चला आज काय करंजानं होता. आज आला की नाही काम अजून कंपनीतून घरी. म्हणलं आता लवकर येईन तर येईन आज. चला ग्राउंडकडे आलो आपण आज. तर चला आता वनरक्षक भरती येणार आहे. वनरक्षक भरतीचं 3 किलोमीटर आणि 5 किलोमीटर इव्हेंट आहे. त्यासाठी आज तुम्हाला सांगतो, आजचा वर्कआउट आपण इन्स्टावर सांगणार आहे. तर लॉंग रनिंग म्हणजे नेमकी काय आणि कशी करायची ही आज आपण बघू. तर सगळ्यात मेन पहिले पोरांना काय वाटतं, आपण डेली जर लॉंग रनिंग मारली तर आपलं लॉंग रनिंग ओके होईल. अशी गोष्ट नाही आहे. डेली लॉंग रनिंग मारायची नाही, यानी परफॉर्मन्स वाढणार नाही, उलट कमी होईल. ही मेन गोष्ट आहे. त्याच्यामुळं कधी लक्ष द्यायचं, हप्त्यातून एकदा लॉंग रनिंग पाहिजेत. लॉंग रनिंग पण कशी पाहिजेत, तुम्ही जर 5 किलोमीटर इव्हेंट आहे, जास्त पण नाही पाहिजेत, तुमची कमाई पण नाही पाहिजे. 7 ते 8 किलोमीटर जर तुम्ही मारलं हप्त्यातून एकदा तरी तर 5 किलोमीटरसाठी सफिशियंट आहे. पण लॉंग रनिंग मारायची कशी, स्टार्टिंग ते एंडिंग स्पीड सेम ठेवायची. याने काय होतं, स्टॅमिना वाढतो आपला. हां, जर तुम्हाला जर वाटलं तर आपण लास्टला स्पीड ओढू शकतो, तर मग तुमच्या हिशोबाने तुम्ही लास्टला 1 किलोमीटर, अर्धा किलोमीटर की 100 मीटर, 200 मीटर स्पीड ओढू शकता. फक्त एवढं आहे, परफॉर्मन्स डाऊन नाही झाला पाहिजेत. ह्या हिशोबाने वाढा. नाही तर काय, तुम्ही लास्टला वर्षानं आणि ऐन शेवटी गेलं स्पीड कमी होऊन जाईल, मग ते अवघड गोष्ट आहे. त्याच्यामुळं तुमच्या ह्याच्यानुसार करायचं, स्टॅमिनानुसार वाढायचं हप्त्यातून एकदा. आणि बॉडीचा फॉर्म ओके ठेवायचा, जेणेकरून काय एनर्जी जास्त लॉस होणार नाही. नाही तर पोरांची कशी बॉडी व्हायबल होती आणि हाताची पोझिशन बरोबर नसती, पायाची पोझिशन, म्हणजे तशी एनर्जी ती इकडेच लॉस होऊन जाते आपल्याला, मग तिकडे एनर्जी लागत नाही. ही मेन फंडा आहे. तर या गोष्टी लक्ष ठेवायच्या लॉंग रनिंग करताना. चला वॉर्मअप करू आता आपण. आणि सगळ्यात मेन इम्पॉर्टंट गोष्ट, लॉंग रनिंगच्या आधी फुल बॉडी स्ट्रेस करायचा, लेग तरी. कारण काय आहे, जेवढी आपण मसल आपली फ्री राहील तेवढी रनिंग करायला परफॉर्मन्स चांगला निघतो आपला. रनिंगच्या आधी तर कोणी पण करतं स्ट्रेचिंग, पण एक गोष्ट आहे, रनिंग नंतर आपल्याला करणं लागते. नाही तर काय, पोरं आधी वॉर्मअप करते, सगळं करतं, लेग स्ट्रेस करते, आणि जेव्हा रनिंग झाली तेव्हा थोडं हलका फक्त वॉकिंग करते, रिलॅक्स करते लगेच आणि एंड करून टाकते. हे असं नाही करायचं कधी. फुल बॉडी स्ट्रेचिंग करायची शेवटी पण, जेणेकरून पाय मसल असतं ते जाम झालेला असतं किंवा टाईट झालेला असतं ते लूज होऊन जात्या आणि इंजरी तुम्हाला होणार नाही. तेव्हा रनिंगचा परफॉर्मन्स ओके होईल. या गोष्टी असत्या. तर चला हलका वॉर्मअप केला आपण. आता काय करू, बॅग ते इथं ठेवू आणि जॉगिंग करू आपण. चला हट 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 हट. केवढी बा 4 जण मागं राहते ती. चला संडे तर कोणीच नाही दिसत आज.
तर आपण अपार्टमेंटपर्यंत गेलतो. दोन 2.5 किलोमीटरचा प्रवास चालू आहे. आता स्टॅमिना हळूहळू दिसून राहिला. स्टार्टिंगला नाही राहत, पण जसं जसं आपण हे केलं तसं बॉडी गरम राहते. बॉडी गरम झाली, रिदम सेट होतो. रिदम सेट झालं ना तर आपल्याला दम लागत नाही. मग त्या मेन गोष्ट आहे. हां, तर चला आता वॉकिंग करू थोडीशी आणि मग खाली जाऊ. चला. विकायला आहे काय? काय? काहीच नाही ते. हां, काहीच नाही. कोणत्याच पात्रात नाही फिरायला. त्याच्यामुळे म्हणलं तुला आपण एक त्याच्या लिंकवर क्लिक करा, आपला अकाउंट व्हावं हॅक. नाही पण हे ट्रस्टेड आहे रे. एक कंपनी इंस्टा आपल्याला देतो 500 रुपयाने. मला सांग तू, म्हणा आपण 600 रुपयात 22 पोस्ट करा, आपल्या परवडतं ना आपलं.